ओ काका मीच म्हणाली तुम्हाला वेडा, पण मनातल्या मनात बोलले तुम्हाला कसं कळलं? नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. निमित्त आहे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा आणि या चित्रपटामध्ये एक नवीन व्यक्ती एक नवीन कलाकार आपल्याला बघायला मिळतोय. केदार शिंदे सरांची मुलगी आहे सना. त्यांनी भानुमतीची भूमिका निभावली आहे. तो कशी आहे सना? हॅलो नमस्कार. केदार शिंदे सर म्हटल्याप्रमाणे 4 वर्षापासूनची मेहनत जी आज रंगमंचावर आम्हाला बघायला मिळते, हा संपूर्ण प्रवासाकडे तू एक प्रेक्षक म्हणून कशी बघतेस? प्रेक्षक म्हणून पेक्षाही मी खरं तर त्यांची टीम मेंबर आधीपासून होती. कारण गेले 5 वर्ष मी बाबांना असिस्ट करत आले आणि त्या 5 वर्षांनंतर अशी अपॉर्च्युनिटी येणं, म्हणजे ती अपॉर्च्युनिटी येण्याच्या आधीही मी त्यांच्याबरोबर अजून असिस्टंट म्हणूनच या फिल्मसाठी काम करत होते. सो डे 1 पासून आमचं सगळ्यांचं काम रीडिंग चालू होतं. पण जेव्हा मला सांगितलं की महाराष्ट्र शाळेमध्ये तू भानुमतीची भूमिका करशील का, माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. आणि बाबा नेहमी सांगतात की सना हिरोईन तू होशील पण एक चांगली ॲक्ट्रेस हो. आणि मला असं वाटतं प्रेक्षकांसाठीही की या फिल्मनी त्यांना अजून कळेल की एक चांगले ॲक्टर्स आम्ही कसे ह्याच्यात आता दिसते ते तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघू शकतो. सना, पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा तू गेटअपमध्ये असायचीस, भानुमतीच्या गेटअपमध्ये असायचीस, त्यांच्या मेकअपमध्ये असायचीस, तू स्वतःला प्रथम जेव्हा आरशामध्ये बघितलंस तेव्हा ती फिलिंग काय होती? त्या डोक्यामध्ये भावना कशा होत्या? त्याचं उत्तर खरं सांगायचं तर भानुमती मी 18 वर्षाची पण आहे, 20 वर्षाची पण आहे, 30 वर्षाची पण आहे, 40 वर्षाची पण आहे आणि 65ची पण आहे. सो दरवेळेला मी मला स्वतःला आरशात बघायची आणि एक वेगळी भानुमती मला दिसायची त्याच्यात. कारण सना ही कुठेच दिसायची नाही, ती अख्खी भानुमतीच्या रूपात आम्ही आता बघत आलो. आणि त्यासाठी बाबांनीही आमच्या सगळ्यांबरोबर बसून वर्कशॉप्स हे घेतलेले. तर त्या वर्कशॉप्समुळे आम्ही सगळे आमच्या कॅरेक्टर्समध्येच असू असं आता आम्हाला वाटायला लागले त्या सेटवरती. जेव्हा तू केदार सरांना, तू आता पण बोललीस केदार सरांना तू याआधी पण सुद्धा असिस्ट केलं, इव्हन तू या चित्रपटामध्ये सुद्धा तू आता बोललीस की मी असिस्टंट होते, पण जेव्हा कॅमेरा सुरू असायचा तेव्हा तुझ्यासाठी केदार शिंदे हे बाबा आधी असायचे की दिग्दर्शक आधी असायचे? आणि शूटिंगच्या दरम्यान ओरडा वगैरे असं आम्हाला कळायला काय सांगशील? मला असं वाटतं की बाबांबरोबर काम करणं, तिकडे जरी मी सेटवरती असंच भेटायला त्यांना गेली तरी ते तिकडे दिग्दर्शक म्हणूनच असतात. हे आधीपासूनच आहे. कारण बाबा घरी हे खूप वेगळे, पण सेटवरती त्यांचे काही सेट ऑफ रूल्स आहेत ते फॉलो करायचेच असतात. आणि असिस्टंट डिरेक्टर असल्यामुळे मला माहिती होती ही गोष्ट. आणि जेव्हा ॲज अन ॲक्टर आम्ही त्यांच्यासमोर, मी त्यांच्यासमोर जायची, तर बाबांचं असं कधी नाही झालं की अरे माझी मुलगी आली या, ते नाही. अच्छा आली, चल आपण सुरू करूया. सो या नोटवरती ते सुरू करायचं. जाता त्या शेवटचा आणि थोडा या चित्रपटाचा विरुद्ध प्रश्न विचारतो. अगबी याच्यामध्ये खूप सुंदर कॅरेक्टर होतं, जसं आता ट्रेंड सुरू आहे की स्मॉल रोल बिग इम्पॅक्ट असा. तर मला आणि प्रेक्षकांना तो छोटासा डायलॉग बोललीच तर मला आवडेल, पण त्या लहान मुलीच्या आवाजामध्ये जे मुलगी बोलत असतात त्या आवाजात नाही होणार. पण तुम्ही मला अगवा यारेच्छामध्ये बघितलंच असाल आणि मला खूप DMs आणि मेसेजेस येतात की अरे तू तीच मुलगी आहेस का? तर हो, मी तीच मुलगी आहे. आणि आता त्यावेळेला ती लहान चिमुरडी आता भानुमती झाली. सो त्यावेळेला ती बोलायची की ओ काका मीच म्हणाली तुम्हाला वेडा, पण मनातल्या मनात बोलले तुम्हाला कसं कळलं? थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. थँक्यू.